किती आठवणी साचवायच्या आणि किती आठवणीत रडायचं हेच बाकी ठेवले पप्पा तुम्ही आता. कारण रोज नवीन काहीतरी करणार, रोज ब्लॉग टाकणार, रोज सुचवते हो, पण तुमची आठवण आली ना सगळं तिथेच थांबते. तरी पण मी खूप प्रयत्न करते. मला असं वाटते ना, दुसरं काही टाकण्यापेक्षा तुम्ही आमच्यासाठी किती काय होते आणि तुम्ही कसे होते हे दाखवावं, म्हणून आज मी तुमचा व्हिडिओ टाकणार आहे. पप्पा आमचे खूप हसून खेळून राहणारे, सगळ्यांना समजून घेणारे असे आमचे पप्पा होते. आज अचानक सहजपणे पप्पाच्या शर्टमध्ये बघितले तर पासपोर्ट फोटो मिळाले त्यांचे. बोले एखादा फोटो मी माझ्याजवळ ठेवावं, पण ते बघता बघता मला अचानक त्या फोटोमध्ये एक फोटो मिळाला. तो म्हणजे माझाच फोटो होता. हा फोटो मी प्रेग्नेंट असताना सेल्फी घेतला होता आणि माझ्या पप्पांना खूप आवडला. आणि तो कधी त्यांनी पासपोर्ट साईज फोटो बनवून घेतला हे मला माहितीच नाही. पप्पा खरंच तुमची खूप आठवण येते हो रोज. ह्या घराला घरपण म्हणजे तुमच्यापासूनच होतं. हे घर सगळं भरलेलं होतं. आम्ही सगळ्या बहिणी एकत्र येत होतो. तुमचे नातवंड सगळ्यांना बघून तुम्ही जेवढे खुश होत होते ना, मी तेवढं कुणालाही बघितलं नाही. आणि तुम्ही सगळ्यांना मनापासून प्रेम करत होते आणि सगळ्यांना आपलेपणा देत होते. एवढं प्रेम ना तुम्ही आमच्यावर करत होते ना, त्याच्यामुळे ना आज त्या गोष्टीचा आम्हाला खरंच त्रास होतोय की काय. एवढं हसून खेळून भरलेलं घर अचानकपणे रिकामं झाले हो. तुम्ही नाही ना पप्पा, आता खरं घराला घरपण नाहीये. घरात काही नको, आई वडील पाहिजे म्हणतात ना, तसं आमचा वडिलांचा ना मोठा हात आमच्यापासून लांब गेलाय. त्याच्यामुळे हे घर सुद्धा आहे ना पूर्णपणे सुन्न पडलेलं आहे. पण लागत नाही म्हणून बाहेर येऊन बसायचो. सगळेजण एकत्र येऊन थोडीशी गप्पा वगैरे मारत एकमेकांना समजून घेत या गोष्टीकडे दुर्लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो. अशाच पण अगस्त उन्हातानात फिरून आईस्क्रीम खा, हे ते कर. एक शेत होतं, त्या शेतामध्ये कोथिंबीर काढण्याचं काम चालू होतं आणि तिथेच आम्ही सगळेजण एकत्र येऊन बसलेलो होतो. थोडंसं गप्पा वगैरे मारत आणि थोडंसं मन रमत होतं. हे सगळं करण्यामध्ये अगस्त कधी आजारी पडला कळालं नाही आणि अचानकपणे त्याला रात्रीतून ताप आला, उलटी झाली आणि त्याला एक रात्रीसाठी ॲडमिट करून घेतलं. त्याला ॲडमिट केल्यानंतर माझी बहीण वगैरे त्याच्या मावशी सगळेच भेटायला आलेले होते. आजारपण बघून सगळेच घाबरले आणि मी माझ्या घरी म्हणजे सासरी निघण्याचा निर्णय घेतला. कारण तिथे थांबून हा परत आजारी पडण्यापेक्षा घरी गेलेलं बरं असा मी विचार केला. आणि घरच्यांनी सुद्धा मम्मीने सांगितलं की काजल तू घरी जा, आम्ही कोणी तुझ्यावर नाराज होणार नाही. महिनाभर थांबण्याच्या ऐवजी 20 दिवसातच मला निघावं लागलं. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.